आणि आता सध्या गुजरात मार्गे ते महाराष्ट्रात येत आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नाही, कसं आहे की जेव्हा निष्ठावंताचा पक्ष म्हणजे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जो पक्ष उभा केला होता शिवसेना, तो फोडला होता, तेव्हा गुजरात मार्गे ते गुवाहाटीला गेले होते। आता दिल्ली मार्गे दिल्लीवरनं ते गुजरातवरनं जर महाराष्ट्रात येत असतील, एक तर ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, आज उपमुख्यमंत्री आहेत, आणि महाराष्ट्रात कमी आणि महाराष्ट्राच्या बाहेर जर ते जास्त राहत असतात तर कुठेतरी हे तीन पक्षामध्ये ऑल इज नॉट वेल अशी परिस्थिती दिसते। कुठेतरी त्यांना भीती दिसते की भाजप मुद्दामून एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाची ताकद कमी करते आणि मग कुठेतरी कंप्लेन करण्यासाठी नाही तर कोणासोबत तरी त्यांची अडचण मांडण्यासाठी दिल्लीकरांसमोर ते जातात असं आपल्याला म्हणावं लागेल। नाही तर असंही असेल की सुप्रीम कोर्टाकडनं आता हालचाली सुरू झालेल्या आहेत की घड्याळ हे चिन्ह साहेबांना द्यायचं आणि जे धनुष्यबाण चिन्ह आहे हे उद्धव ठाकरे साहेबांना द्यायचं। तसं झालं तर मग एकनाथ शिंदे साहेब आणि दादांकडे दोन पर्याय राहतात। एक, पूर्ण पक्ष त्यांचा हा भाजपमध्ये विलीन करायचा, नाही तर दोन, की त्यांचे जे काही 90-95 आमदार निवडून आले तिथं परत एकदा निवडणूक लावायची आणि मग भाजप मुद्दामून काय करते तर एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांचे जिथं आमदार आहे तिथं स्वतःचे उमेदवार आता उभं करते। मग पुढच्या 2 महिन्यामध्ये जर रिइलेक्शन झालं त्या 90 जागेवर 95 जागेवर तर मग भाजपचा आकडा हा 132वरून 144वर जाईल अशी अपेक्षा भाजपची सुद्धा असावी आणि हे टेन्शन असल्यामुळे एकनाथ शिंदे साहेब कदाचित जास्त वेळ दिल्लीत असतील। म्हणजे कोणाची आहे, लोकांची इच्छा असेल आणि आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर मग अजितदादांना भाजपची साथ सोडावी लागेल। अजितदादांनी भाजपची साथ सोडली तर कदाचित आम्ही सर्वजण एकत्रित येऊ शकतो, पण ते जर भाजप बरोबर असेल तर एकत्रित येणं अवघडच आहे असं मला तरी वाटतं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।